कसं कसं केलं? काय नाही, सबमिट करतात ना थोड्यावेळाला. रिजल्ट झालं तिथं. ठरल्यावर आहे. तुझ्याकडून झालं का त्यांच्याकडून केलं? त्याची साखर तयार होती, त्या साखरेचा चहा मॅडम. चला, आले का सर्वजण? पहा, लक्ष द्या. I will not able to start camera today, right? We will take a lecture on screen today, right? So पहा, लक्ष द्या. In last lecture we discussed the formula for concentric potential, that is V for concentric potential. पहा, लक्ष द्या.
यायला येतं राईट. पहा लक्ष द्या एव्हरीवन. हे काल जस्ट फॉर्म्युले पाहिले राईट. सो टुडे we will see the electric field and potential because of different type of charge distribution. पहा लक्ष द्या वेगवेगळ्या डिस्ट्रीब्युशन मुळे असणारा जो इलेक्ट्रिक फील्ड आहे, जे चार्ज आहे, आपण याच्या आधी जो चार्ज बघितला किंवा इलेक्ट्रिक फील्डचा जो फॉर्म्युला बघितला किंवा पोटेन्शियलचा जो फॉर्म्युला बघितला, तो कोणासाठी बघितलेला आहे की एका पॉइंट चार्ज साठी बघितलेला आहे. एका पॉइंट चार्ज साठी. बरोबर आहे. इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला काय आहे सांगा लवकर. इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला काय आहे सांगा लवकर. के क्यू बाय इलेक्ट्रिक फील्ड के क्यू बाय आर स्क्वेअर राईट. आणि पोटेन्शियलचा फॉर्म्युला के क्यू अपॉन आर आहे राईट. तर हे पॉइंट चार्ज साठी फॉर्म्युले आहेत. तर आपल्याला हे फॉर्म्युले वेगवेगळ्या डिस्ट्रीब्युशन ऑफ चार्जेस मध्ये कसे असणार ते पाहायचं. पॉइंट चार्ज साठी तर दिलेत बघा इथे के क्यू अपॉन आर स्क्वेअर, के क्यू बाय आर राईट. थेरी पार्ट या नोट्स स्क्रीनशॉट काढून घ्यायचे आणि नंतर नोटबुक मध्ये लिहायचे. लक्षात घ्या. मला वाटतं या पेजचा स्क्रीनशॉट आहे तुमच्याकडे. ओके राईट. येस. तर बघा हे पॉइंट चार्ज साठी आपल्याला ऑलरेडी माहिती होतं. हे बघा हे पॉइंट चार्ज साठी ऑलरेडी आपल्याला माहिती होतं. देन we will see now what or how we'll calculate the electric field and potential for sphere. बघा on the surface charge distribution बघा की एक स्फिअर आहेत आणि त्याच्यावर जर तुम्हाला चार्ज दिलाय, मग तो कसा का स्फिअर असेना, म्हणतोय मी. बरोबर आहे राईट. या स्फिअरच्या बाहेर जेव्हा इलेक्ट्रिक फील्ड काढायचंय किंवा पोटेन्शियल काढायचंय बघा, या स्फिअरच्या बाहेर इलेक्ट्रिक फील्ड किंवा पोटेन्शियल काढायचं असेल तर आपला फॉर्म्युला सेम असणार. इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला असणार के क्यू बाय आर स्क्वेअर आणि पोटेन्शियलचा फॉर्म्युला असणार के क्यू बाय आर. म्हणजे बघा कसं लक्षात ठेवायचंय की याच्या पासून सेंटर पासून जर आर डिस्टन्स वर स्फिअरच्या बाहेर हा पॉइंट कुठं आहे, स्फिअरच्या बाहेर आहे. लक्षात घ्या. तेव्हा इलेक्ट्रिक फील्ड आणि पोटेन्शियल या दोघांचेही फॉर्म्युले सेम असणार आहेत. राईट. फॉर एक्झाम्पल पहा लक्ष द्या. इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला बघा एक स्फिअर दिलेला आहे आपल्याला एक स्फिअर दिला ज्याची रेडियस 4 सेंटीमीटर आहे. ज्याची रेडियस किती आहे 4 सेंटीमीटर. and we have to find the electric field and potential at a distance 6 centimeter from the बघा स्फिअर आहे याची रेडियस 4 सेंटीमीटर आहे. and if you have to find the
potential and electric field at a 6 centimeter from the surface. तुम्हाला इलेक्ट्रिक फील्ड आणि पोटेन्शियल काढताना फक्त काय चेक करायचं माहितीये की तो फॉर्म्युला, तो पॉइंट कुठे आहे, म्हणजे आउटसाइड द स्पियर आहे, सरफेस वरती आहे का इनसाइड आहे. जर आउटसाइड द स्पियर असेल तर डायरेक्टली फॉर्म्युला वापरा k3/r². r इज द डिस्टन्स फ्रॉम सेंटर. बघा, जर रेडियस जर 4 असेल आणि डिस्टन्स जर 6 असेल सरफेस पासून, तर सेंटर पासून डिस्टन्स किती असेल रे? सेंटर पासून डिस्टन्स किती असेल? स्पियर रेडियस 4 सेंटीमीटर आणि सरफेस पासून डिस्टन्स 6 सेंटीमीटर. Therefore, the distance from the center will be 10 centimeter. If charge is 5 coulomb is placed on this sphere, right? Then electric field चा formula Q आहे 5/r 10 सेंटीमीटर म्हणजे 0.1 मीटर आणि त्याचा स्क्वेअर करायचा तुम्हाला. याचं जे आन्सर असेल फायनल ती त्याची व्हॅल्यू असणार. आणि पोटेन्शियल KQ/r. हे एक्झाम्पल का घेतलंय? जस्ट आता कॅल्क्युलेशन वगैरे तुम्ही करू शकता. हे सिंपल एक्झाम्पल जस्ट असं घेतलंय की तुम्हाला फॉर्म्युला कसा वापरायचा हे लक्षात ठेवण्यासाठी. फॉर्म्युले जशाच तसे, आता याच्या पुढे काही 7 ते 8 फॉर्म्युले येणार आहेत जे की तुम्हाला जशाच तसे लक्षात ठेवायचे. जशाच तसे म्हणतोय मी, फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत. कोणाला हे बोरिंग वाटू शकतं किंवा कोणाला हे इंटरेस्टिंग वाटू शकतं, ज्याच्या त्याच्या आवडीनुसार. याचं डेरिवेशन 12च्या महाराष्ट्र बोर्डाच्या बुकमध्ये काही दिलेलं आहे. तर मग आपण 12चा जो पार्ट पाहणार आहोत इलेक्ट्रोस्टॅटिक्सला 12th मध्ये, तेव्हा होईल. पण सध्या आपल्याला प्रॉब्लेम सोडवण्यासाठी सर्व फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत. ओके, सो वी विल सी वन बाय वन. बघा, स्पियरच्या बाहेर तर सेम असणारे फॉर्म्युला. जर पॉइंट स्पियरच्या बाहेर असेल तर माझा फॉर्म्युला पॉइंट 4 सारखाच असणार आहे, KQ/r² आणि KQ/r. राईट. सो व्हॉट विल बी हॅपन इनसाइड द स्पियर? काल बघितलो का आपण? मला सांगा, इनसाइड स्पियर साठी आपण काल पाहिले का? बघा, मेटॅलिक सॉलिड असू द्या किंवा मेटॅलिक हॅलो असू द्या किंवा नॉन मेटॅलिक सॉलिड असू द्या, नॉन मेटॅलिक हॅलो असू द्या, आपण पाहिले की इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड द कंडक्टर इज ऑलवेज. बघा बरं, इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड द कंडक्टर ऑलवेज किती आहे? 0. म्हणजे एखादा जर पॉइंट तुम्हाला याच्या आतमधला, हे इथला पॉइंट दिला, समजा इथं पॉइंट काढा, तर इलेक्ट्रिक फील्ड तुम्ही किती घेणार? बघा, म्हणजे एक पॉइंट लक्षात ठेवलं की ऑटोमॅटिकली तो आपल्याला पुढे यूज करता येतो. राईट. पहा, लक्ष द्या, इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड द कंडक्टर ऑलवेज 0 असणार. मेटॅलिक मध्ये, मेटल म्हणजेच कंडक्टर असतं, राईट. आणि पोटेन्शियल किती असतं सांगितलं मी? इनसाइड जे पोटेन्शियल असतं ते किती असतं? पोटेन्शियल जे आहे इनसाइड ते किती असतं? जे सरफेस वरती पोटेन्शियल आहे तेच इनसाइड आहे. बघा, इथे लिहिलं मी, पोटेन्शियल जे सरफेस वरचं आहे तेच असणार आणि इलेक्ट्रिक फील्ड 0 असणार. लक्षात आलं का? बघा बरं, हे आउटसाइड साठी आपला फॉर्म्युला सेम असणार आहे. आउटसाइड साठी फॉर्म्युला आपला सेम असणार आहे इलेक्ट्रिक फील्डचा आणि पोटेन्शियलचा. इनसाइड साठी जे सरफेस वरती आहे, सरफेस वरती किती असणार? Q. आणि स्पियरची रेडियस समजा कॅपिटल R आहे तर कॅपिटल R असणार. राईट का? बघा, सरफेस वरती एवढं पोटेन्शियल असणार. तेच इनसाइड कुठेही पॉइंट असू द्या तेवढंच पोटेन्शियल असणार.
आणि इलेक्ट्रिक फील्ड मात्र 0 असणार. हे 2 पॉइंट क्लिअर आहेत का सांगा बरं मला लवकर. राईट. ओके ठीक. थोडस आज जरास तब्येत बरोबर नाहीये, त्यामुळे जरा बोलायला प्रॉब्लेम येतोय मला. ठीक आहे. हा पॉइंट क्लिअर आहे का? राईट. आज थोडीशी तब्येत माझी बरोबर नाहीये, त्याच्यामुळे जरासा बोलायला त्रास होतोय. ठीक आहे. तर लेक्चर आज थोडस स्लोच होईल. ओके. नाही, कोरोना वगैरे काही नाही होत तसलं. ठीक आहे. म्हणजे होऊ शकतं पण नाही झालेलं अजून तरी. म्हणजे तुम्ही दुःखी राहू शकता सध्याला. आनंदाची बातमी देतो मी झाला की. ठीक आहे. ठीक आहे. बघा आता त्याच्यानंतर जशाच याचा स्क्रीनशॉट घेतलाय का? आधीच्या पेजचा स्क्रीनशॉट घेतलाय का? स्नॅपशॉट घेतला का आधीच्या पेजचा? काय केलं मग इतका वेळ तुम्ही? कसं रे, माझी तब्येत येत आहे, तुम्ही करा. घ्या लवकर घ्या. झालं? ओके ठीक आहे. जरासं आज होतंय. ठीक आहे. बघा त्याच्यानंतर हे फॉर्म्युले जशाच तसे वापरायचे ना याच्यामध्ये. प्रॉब्लेम जर असं विचारलं, काय विचारलं की फाइंड द इलेक्ट्रिक फील्ड ॲट अ डिस्टन्स x फ्रॉम द चार्ज रिंग. हे कळतं का तुम्हाला हे काय आहे ते? हे कळतंय ना तुम्हाला हे काय आहे? चार्ज द मेटॅलिक रिंग आहे, बरोबर आहे. मेटॅलिक रिंग आहे, त्याच्यावरती चार्ज डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. या मेटॅलिक रिंगची रेडियस कॅपिटल आर घेतली आणि त्याच्या एक्स अंतरावर, हा एक्स अंतर कुठं आहे, हा पॉइंट कुठं आहे कळलं का? ऍक्सिस माहितीये का तुम्हाला? एक रिंग लक्षात येते तुम्हाला, कड वगैरे काय जे असेल ते तुमच्याकडे, बरोबर आहे. तर त्याच्या मधोमध लाईन जी पास होते त्याला ऍक्सिस म्हणतात, बरोबर आहे. राईट. मग त्या ऍक्सिस वरती एक पॉइंट घेतला मी ऍट डिस्टन्स एक्स. ऍट अ डिस्टन्स एक्स. ओके. तर त्याच्यासाठी फॉर्म्युला बघा काय आहे. पोटेन्शियलचा फॉर्म्युला आहे के क्यू अपॉन रूट एक्स स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर. अँड इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला आहे के क्यू एक्स अपॉन एक्स स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर रेज टू 3/2, where x is the distance of point from the ring, r is a radius of the ring, and capital Q is a charge आहे. हे r नाही, हे कॅपिटल R आहे. इथे थोडीशी मिस्टेक झालेली आहे. जस्ट आय विल करेक्ट इट. बघा, दिस इज अ कॅपिटल R and this is a capital Q. Now take the screenshot of this page. ओके. फॉर्म्युले बघा, मला वाटते आता उद्यासाठी तुम्हाला एक काम आहे की आतापर्यंत जेवढे फॉर्म्युले झालेत तेवढे फॉर्म्युले तुम्ही लिहून काढायचे एका पेज वरती.
ठीक आहे. लास्टच्या पेज वरती काय करत जायचं आता, आज जिथपर्यंत झालंय तिथपर्यंतचे सर्व फॉर्म्युले बघा. सर्व नीटचा पेपर एकदम फॉर्म्युला बेस्ड आहे. तर सर्व फॉर्म्युले या चॅप्टरचे तुम्ही 1 बाय 1 उद्या लिहून काढणार आहात, उद्याच्या लेक्चरला यायच्या आधी. लक्षात येईल का बघा. राईट. सो परत एकदा बघा, पोटेन्शियलचा फॉर्म्युला आहे के म्हणजे आपला कॉन्स्टंट 1/4πε वाला. क्यू म्हणजे टोटल चार्ज ऑन रिंग. क्यू म्हणजे काय आहे, टोटल चार्ज ऑन रिंग. आणि √x² - r² आहे. आणि इथे x² + r² रेज टू 3/2 आहे. आणि वरती परत x आहे. लक्षात घ्या, फॉर्म्युले डायरेक्ट पाठ करावे लागतील इथं. आता याच्यामध्ये मला काही त्याच्यामध्ये म्हणजे पाठ करून घ्यायसारखं म्हणजे तुम्हाला लिहूनच काढावं लागेल ते. जर क्लासमध्ये असते तर 1-2दा म्हणून घेतले असते, दुसरं काही नाही. ओके, ठीक आहे. आपण उद्या परत रिवाइज करत करत पाहूया. बर, मग हा जर प्रॉब्लेम घ्या बरं. बघा, स्पियर आहे, स्पियर नाही सॉरी, मेटॅलिक रिंग आहे. अशी हॉरिझॉन्टली घेऊया आपण, अशी रिंग ठेवलेली आहे आणि त्याच्यामधून असा ऍक्सिस चाललाय. लक्षात आलं. याची रेडियस 3 सेंटीमीटर आहे. याची रेडियस आहे 3 सेंटीमीटर. आणि इथून या सेंटर पासून इकडे खाली 4 मीटर अंतरावर आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड आणि पोटेन्शियल काढायचं, E आणि V. and the charge is given as 10 coulomb. Can you find it using this formula? Can you find it using this formula? You have to put directly the value. बघा, इथे पोटेन्शियल तर काढूनच दिलेला आहे. के ची व्हॅल्यू 9 × 10⁹ के. क्यू दिले 10 कुलम. क्यू दिले 10 कुलम. एक्स ची व्हॅल्यू किती आहे, कोण सांगेल मला. एक्स ची व्हॅल्यू किती आहे. एक्स ची व्हॅल्यू 3 घ्यायची का इथून इकडे 4 घ्यायची. एक्स ची व्हॅल्यू पी पॉइंट आहे 4 मीटर अंतरावर. एक्स ची व्हॅल्यू काय घ्यायची सांगा मला. एक्स ची व्हॅल्यू 4 मीटर, 4 घ्यायचं. एक्स ची व्हॅल्यू 4 घ्यायचं. आणि कॅपिटल आर किती घ्यायचं. कॅपिटल आर किती घ्यायचं. रेडियस किती आहे, 3 आहे. तर 4² बघा, व्ही साठी x² - r² असते. व्ही साठी x² - r². इथे प्लस का केलंय, x². मला एकदा फॉर्म्युला चेक करू द्या, लिहिण्यामध्ये मिस्टेक झाली का. मला एकदा फॉर्म्युला चेक करू द्या, प्लस आहे का मायनस आहे. जस्ट 1 minute, आय विल चेक द फॉर्म्युला. कारण लिहिताना मिस्टेक झालेले आहेत असं वाटतंय जरासं. हे इथं करेक्शन आहे, इथे मायनस नाही, इथे प्लस आहे. लक्षात घ्या, इथे करेक्शन आहे, इथे मायनस नाही प्लस आहे. करेक्शन तुम्ही पण करून घ्यायचे. इथे मायनस नाही, इथे ऍक्च्युअली प्लस आहे. इथे फॉर्म्युले लिहिताना चुकलेला आहे. इथे मायनस नाही, इथे प्लस आहे. करेक्शन करून घेतलात का. करेक्शन करून घेतलात का. आज एवढाच प्रॉब्लेम पाहूया. इथे या प्रॉब्लेम नंतर आपण स्टॉप करूया, बाकीचे लेक्चर उद्या पाहूया. राईट. जास्त बोलायला पण जरासं मला आज त्रास होतोय त्यामुळे
वी विल कंटिन्यू टुमॉरो, राईट. जस्ट एवढं लिहून घ्यायचंय तुम्ही. ओके, स्क्रीनशॉट घेऊन लिहून घ्या. हे फक्त करेक्शन मात्र करा. मी उद्या परत एकदा फॉर्म्युला रिवाइज करतो, डोंट वरी. ठीक आहे, उद्या आपण कंटिन्यू करूया. ओके, बाय एव्हरीवन.